हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा आमच्याकडे कसा पाऊस येतोय, उन्हामध्ये पाऊस येतोय. तुमच्याकडे कसा येतोय पाऊस? कमेंट करून सांगा बरं का. तर दुपारची वेळ होती आणि थोडासा पाऊस येत होता, तर चला म्हटलं पावसामध्ये भिजूया. तर वर येऊन बघितलं तर ऊनसुद्धा आहे वरती. तर इथं पोरांचा डान्स वगैरे चालला होता पावसामध्ये भिजत, आणि पाऊससुद्धा किती येतोय तुम्ही बघतच असाल. तर तेवढीच एन्जॉय करत होती मुलं घरामध्ये बसून बसून. आणि घरात गरमी पण खूप लागते आणि बसून बसून पण बोर होतं घरात मुलांना. त्यामुळे थोडंसं वरती आलो, एन्जॉय केला थोडासा आणि नंतर मग खाली गेलो. तर वरून खाली आलो आणि मग इथं स्वयंपाकाची तयारी चालू केलेली आहे संध्याकाळची. तर आज अंड्याची भाजी बनवायची होती. चिकन आणायचं होतं, पण यांना दुकानातून जायला काही टाईमच नव्हता. त्यामुळं मग म्हणलं अंडी घरात होती, एकदाच आणून ठेवलेली होती. त्यामुळं मग म्हणलं अंडी आहेत तर अंड्याचीच भाजी बनवू. तर इथं बघू शकता, इथं भात घातलेला आहे एका साईडला आणि इथं अंडी शिजवून पण झालेली आहेत. तर इथं अंडी मी शिजवून घेतली अगोदर, आणि कुकरमध्ये जास्त काही भात होत नाही, त्यामुळं मग मी पातेल्यामध्येच घातला होता. आणि कुकरमधल्या भातापेक्षा पातेल्यामध्ये भात जास्त पण होतो शिजवून, आणि छान लागतो भात असा पातेल्यातला. त्यामुळं मग मी पातेल्यातच घालते आता. कधीतरी लावते कुकर, जास्तच वेळ झालेला असेल तर कुकर लावते, नाहीतर मग पातेल्यात बनवते भात. तर इथं आता अंडी शिजून झालेली आहेत आणि आता इथं मी त्यामध्ये गार पाणी ओतून घेतलं, जेणेकरून नाहीतर मग लगेच सोलता येत नाहीत. आणि गार पाणी ओतलं की लगेच थंड होतात अशी अंडी शिजलेली. तर हे सगळं होईपर्यंत कणिक वगैरे मी अगोदरच मळून ठेवलेली होती. तर चला आता पटकन चपात्या बनवून घेते. आणि इथं बघा मी एका साईडला भाजी पण अगोदर बनवून घेतली आणि नंतरच चपात्या बनवायला घेतल्या. आणि स्वयंपाक करताना अगोदर भात आणि भाजी बनवून घेतली की मग नंतर वेळ लागत नाही जास्त चपात्या बनवायला. आणि चपात्या वगैरे बनवून झाल्या की लगेच आपण सगळं स्वच्छ करून ठेवतो. तर आता इथं बघू शकता तुम्ही, हा व्हिडिओ आहे शनिवारचा, म्हणजे आजचाच आहे हा व्हिडिओ. आणि मी हा व्हिडिओसुद्धा आजच एडिटिंगला घेतलेला आहे आणि हा मी आजच अपलोड करणार आहे. कारण काल काही जास्त व्हिडिओ वगैरे बनवले नव्हते, दुपारनंतरच व्हिडिओ शूट केला होता. त्याच्यानंतर मग मी आज सुरुवात केलेली आहे व्हिडिओला. तर इथं म्हणजे रात्री भाजी वगैरे सगळी आणून ठेवली होती. तर रात्री काय फ्रीजमध्ये ठेवणं झालंच नाही मला. त्यामुळं मग मी सकाळी सगळं आंघोळ झाल्यानंतर भाजी वगैरे अगोदर सगळी धुवून ठेवली स्वच्छ एका साईडला. आणि नंतर म्हणलं सुकेल पण लगेच आणि फ्रीजमध्ये ठेवता पण येईल. त्यानंतर मग लगेच कणिक मळून ठेवली. म्हणलं एकदा कणिक मळून ठेवली की स्वयंपाक करायला लगेच जमेल. आणि असं नियोजनानं काम केलं की माझं पटकन म्हणजे कामं लवकर आवरून होते, नाहीतर मग खूप वेळ होतो. आणि आज उठायलासुद्धा लेट झाला, तरी पण मी सगळं काम आवरलं पटपट. कणिक मळून ठेवल्यानंतर मग मी लगेचच भाजी बनवण्यासाठी घेतली. तर आता इथं मी भाजीची रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही आहे, कारण मी अगोदरच अपलोड केलेल्या होत्या रेसिपी. तर इथं मी फक्त रुटीनमध्ये दाखवत आहे. तर मटर काय मी अगोदरच सोलून ठेवलेले होते, कारण ज्यावेळेस भाजी आणेल त्यावेळेसच मी फ्रीजमध्ये सगळं नीट वगैरे करूनच ठेवत असते. तर इथं मी एका साईडला भाजी बनवून घेतली आणि इथं लगेच चपात्या बनवायला घेतल्या. आणि आज स्त्रीला पण सुट्टी होती, शनिवारची आणि रविवारची 2 दिवस सुट्टी असते. त्यामुळे त्याच्यासाठी तर काय आज टिफिन वगैरे द्यायचा नव्हता, फक्त द्यायचा होता यांच्यासाठी. तर मी भाजी बनवतानाच एका साईडला चहा ठेवला. चहा अगोदर घेतला, कारण मला देवपूजासुद्धा करायची होती आणि भूक पण सकाळी सकाळी मला लागते. त्यामुळं मी फक्त चहाच पिले आणि भूक पण लागलेली होती. त्यामुळे मला 2 घास जरी खाल्ले तर तेवढंच मला बरं वाटतं. पण मी फक्त चहाच पिले. म्हणलं नंतर देवपूजा झाली की मग जेवण वगैरे करायचं. तर इथं मी यांच्यासाठी फक्त चपात्या बनवून घेत आहे आणि नंतर यांना जायला लेट होईल. त्यामुळे त्यांना डबा वगैरे भरून दिला की एकदा टेन्शन नाही. नंतर मग डबा भरून झाला की मग आमच्या राहिलेल्या चपात्या आमच्यासाठी बनवते. तर आता इथं
इथं त्यांना डबा भरून दिला आणि नंतर उर्वीसाठी सॅरेलॅक बनवलं. तिला अंघोळ पण घातलेली आहे. तोपर्यंत तिला भूक पण लागलेली असते सकाळी सकाळी. मग तिच्यासाठी सॅरेलॅक बनवलं. तर चला आता तिला हे पाजून घेते आणि नंतर मग बाकीचं काम आवरते. अजून भाज्या वगैरे पण आहेत, त्यासुद्धा फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत सगळ्या. तर सकाळी फक्त गाजर आणि काकडीच धुवून ठेवले, कारण त्याच्यावरती धूळ वगैरे असते, त्यामुळे मग ते अगोदर मी धुवून ठेवलेत साईडला. तर आता इथं सॅरेलॅक बनवून झालेला आहे. तर तिच्यासाठी आता थंड होईपर्यंत ठेवायला लागेल थोड्या वेळ आणि नंतर मग तिला पाजते. तर आता इथं तिला सॅरेलॅक चारलं आणि नंतर मग स्वयंपाकाची नाश्त्याची जी काही भांडी असतील तर ती सगळी एकदम मी घासायला घेतली. आणि किचन मी रात्रीचं जेवण झालं की रात्री पूर्ण घासून असं ठेवलं होतं, त्यामुळं सकाळी काय एवढं घाण झालेलं नव्हतं, त्यामुळे मी फक्त कापडानं पुसून घेतलं. तर आता इथं सुद्धा मी भांडी घासताना जी मोठी मोठी भांडी आहेत तर ती सगळी अगोदर घासून घेते आणि नंतर जी छोटी छोटी आहेत तर ती घासून घेते. आणि सगळी भांडी एकत्र घासायची म्हणलं की अगोदर जी भांडी घासलेली असते तर ते भांडी धुताना तर त्याचं पाणी वगैरे खाली पडतं आणि खालची अजून भांडी परत नंतर अशी चिकट होतात. त्यामुळे मग मी मोठी भांडी आहेत तर ती अगोदर घासून घेते. तर इथं मोठी भांडी आता घासून घेतलेली आहेत आणि आता सगळी भांडी जी लहान लहान आहेत तर ती सगळी आता एकदम घासते आणि नंतर मग धुवून ठेवते. तर इथं सगळी भांडी घासून झाले आणि नंतर मग जे नळ आहे तर ते सुद्धा घासून घेते, कारण पाण्यानं काय होते त्याच्यावरती असं पांढरं पांढरं डाग पडते, त्यामुळं ती सुद्धा घासून घेतलं. आणि साईडला ज्या फिल्टरच्या ज्या व्हाईट कलरच्या पाईप आहेत तर त्यासुद्धा म्हणजे असं पाण्यानं खराब होते आणि त्याच्यावर असं काळं म्हणजे चिकट होतं, त्यामुळे त्यासुद्धा घासून घेतल्या. आणि हे जे फरशी वगैरे पुसायचं फिनेल वगैरे आहे आणि हँडवॉश वगैरे आहे तर ते सुद्धा धुवून घेतलं. साबणाचं वगैरे पाणी त्याच्यावरती उडतं, त्यामुळं मग ते सुद्धा धुवून घेतलं आणि नंतर मग बेसिन आहे ते पूर्ण असं घासून घेतलं. आणि मी प्रत्येक वेळेस भांडी वगैरे झाली की घासूनच घेते, कारण चिकट होतं साईडला, तेलकट असं राहतं भांड्याला, त्यामुळं मग मी ते साबणानंच घासून घेतलं. आणि नंतर वाईप्सनं सगळं पाणी जे आहे ते भांड्याच्या खालचं तर ते काढून घेतलं. तर इथं भांडी घासून झाली आणि त्यानंतर मी म्हणलं होतं की भाजीसुद्धा आहे आणलेली, तर ती पण आणलं की पहिल्यांदा फ्रीजमध्ये नीट करूनच सगळं ठेवायची भाजी, कारण फ्रीजमध्ये आहे अशीच ठेवली की खराब होते आणि जर नीट करून ठेवली तर जास्त दिवस टिकते सुद्धा. तर आता इथं कोथिंबीर नीट करत आहे, तर तोपर्यंत एका साईडला चहा ठेवला आहे. दीदीची, श्रीची आणि उर्वीची तिघांची सुद्धा आंघोळ झालेली होती. तर उर्वीला तर सॅरेलॅक बनवून चारले, आता फक्त त्या दोघांना मग चहा आणि बिस्किट द्यायचं होतं, तर त्यांच्यासाठी चहा ठेवला. तोपर्यंत म्हणलं कोथिंबीर नीट करून होईल म्हणून कोथिंबीर नीट करून ठेवली आणि जो काही कचरा आहे तर तो सगळ्या पिशवीमध्ये टाकून दिला. तर आता इथं बघा जी पहिली कोथिंबीर आहे ती मी अगोदर साईडला काढली आणि त्यानंतर जी ताजी आणलेली होती रात्री कोथिंबीर ती डब्यामध्ये ठेवली. आणि जी आता पहिली कोथिंबीर आहे तर त्यामध्ये थोडीशी पानं अशी त्याची पिवळी झाली होती, तर ती साईडला काढून ठेवली. आणि म्हणलं आता अगोदर ही कोथिंबीर वापरायची आणि नंतरच मग ती रात्री आणलेली यूज करायची. तर ती सुद्धा मी त्याच डब्यामध्ये भरून ठेवली, कारण ही कोथिंबीर आता संध्याकाळी लगेचच म्हणजे भाजीला वगैरे टाकता येईल. तर इथं चहामध्ये दूध ओतायचं होतं, बारीक गॅस करून मी चहा ठेवला होता शिजत, तर आता त्यामध्ये दूध ओतते. तर आता पटकन त्या दोघांना चहा देते आणि नंतर मग हे जे कांदे आणि बटाटे आहेत तर ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. फक्त बटाटे मी फ्रीजमध्ये ठेवते, कांदे तर असंच वरती ठेवते, फ्रीजवरती असं जाळं आहे तर त्याच्यावरती. तर इथं मी बटाटेसुद्धा फ्रीजमध्येच ठेवते, कारण वरती ठेवलं की धूळ वगैरे बसते आणि त्याला कोण पण येतात लगेच, त्यामुळे मग मी फ्रीजमध्येच ठेवते. तर इथं मी बटाटे ठेवत होते फ्रीजमध्ये, तर उर्वी मला काम करू लागायला आली होती. तर इथं भाज्यासुद्धा सुकल्या होत्या सकाळी धुवून ठेवलेल्या, तर त्यासुद्धा फ्रीजमध्ये ठेवल्या. काकडी, गाजर सगळं फ्रीजमध्येच ठेवलं. त्याच्यानंतर फ्रीज असा उरून पुसून घेतला, पाणी वगैरे त्याच्यावरती उडतं, त्यामुळं मग श्री आणि उर्वी दोघं पण त्याला जाऊन धरून उभा राहतात, त्यामुळं ओल्ले वगैरे हात वगैरे त्याच्यावरती असं त्याच्यावरती डाग उमटतात, त्यामुळं ते सुद्धा पुसून घेतलं. आणि रोजच्या रोज अशी क्लिनिंग केली की मग दिसायला बघा किचन वगैरे आता साफ केले, त्यामुळे किती छान दिसते. आणि मला ही सगळी कामं लवकर आवरून घ्यायची असतात, कारण मला व्हिडिओसुद्धा बनवायचे असतात. जर तुम्ही यूट्यूबवर वगैरे असाल तर बघा सगळी कामं करून तुम्हाला म्हणजे व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायला नंतर टाईमसुद्धा भेटतो
आणि मग मला सुद्धा अगोदर ही सगळी कामं करायला कंटाळा यायचा, पण आता व्हिडिओ वगैरे बनवते त्यामुळे मग व्हिडिओच्या थ्रू का होईना सगळी कामं पण पटपट आवरून होतात, व्हिडिओसुद्धा बनवून होतात आणि नंतर मग एडिटिंगला टाईमसुद्धा भेटतो. तर त्याच्यानंतर ही मशीनसुद्धा पुसून घेतली, कारण त्याच्यावरती आणि जिथं पाण्याचा वापर आहे तर तिथं जास्तच म्हणजे घाण वगैरे होतं, डाग वगैरे पडतात पाण्याचे त्यामुळं. तर आता इथं मशीनसुद्धा पुसून घेते आणि क्लिनिंगची कामं आता बऱ्यापैकी झालेली आहेत. तर चला आता फक्त राहिलेलं आहे झाडून काढायचं आणि बेड साफ करायचं आहे फक्त, कारण पोरं खेळत बेडवरती उड्या वगैरे मारतात त्यामुळे बेडशीट वगैरे इकडं तिकडं होतं, तर ते अगोदर आवरायचं आणि नंतर मग झाडून काढायचं. तर इथं उर्वी पण साईडला खेळत आहे, तर ती आता धरून धरून उभा राहायला लागली आणि आता इथं खेळत पण होती गाडीसोबतच. तर इथं मशीन पुसून घेतली आणि वरती झाकून पण ठेवलं. आणि हे बघा, जोपर्यंत आपलं सकाळी काम चालू असतं तर पोरांचं सगळं पसारा वगैरे सगळा आवरायचा असतो, कारण घरामध्ये लहान मुलं असली की घरात पसारा वगैरे होतो. तर सगळं काम झाल्यानंतर हे काम असतं जे की लास्टला राहिलेलं असतं, सगळी साफसफाई व्यवस्थित करणं. त्याच्यानंतर बघा आता व्यवस्थित लावल्यानंतर छान दिसतं, दिसायलासुद्धा भारी वाटतं. आणि हे काम सगळं आणि यानंतर आपलं कसं लक्ष राहतं आपण निवांत असलो की, त्यामुळं मग मुलांना काही जास्त पसारा वगैरे करता येत नाही. बघू शकता बेडरूमसुद्धा आवरून झालेली आहे. तर बघू शकता मी सकाळी लेट उठूनसुद्धा माझं काम लवकरसुद्धा आवरून झालेलं आहे. तर चला मग व्हिडिओ मी आजचा इथंच एंड करते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.